Hello friends, I am Narwade Patil. You are welcome to my YouTube channel Key to English Grammar. In the last video we have seen about the main verbs. We have seen there are two types of main verb. They are transitive and intransitive. And there are so many names to the main verbs. Some people say ordinary verb, some people say common verb, some people say principal verb, some people say lexical verbs. In this way, and some people say full verbs also. We have seen in the last video different names of the main verb. And again, main verbs are divided into two types, that is transitive verbs and intransitive verbs. That also we have seen. And again, transitive verbs are also divided into its two types, that is monotransitive and ditransitive verbs. तर ट्रान्झिटिव्ह व्हर्बला पुन्हा दोन प्रकारात विभागणी केलेली आहे. मोनोट्रान्झिटिव्ह म्हणजे एक कर्म असते, याच्यामध्ये सिंगल ऑब्जेक्ट असते, आणि डायट्रान्झिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स म्हणजे आकर्मक क्रियापदे, यांच्यामध्ये कर्म नसते. सम ऑफ द व्हर्ब्स डू नॉट रिक्वायर एनी ऑब्जेक्ट आफ्टर इट टू कंप्लीट द मीनिंग ऑफ दॅट सेंटेन्स. त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला कर्माची आवश्यकता नसते, तेव्हा त्याला आपण आकर्मक क्रियापद म्हणतो. कारण सब्जेक्ट आणि व्हर्ब घेतला की त्याचा अर्थ पूर्ण होतो. एखादा माणूस, जसं ही लॉफ्ट, तो हसला, या वाक्यामध्ये ही सब्जेक्ट आहे आणि लॉफ्ट हे भूतकाळ आहे. ही लॉफ्ट, तो हसला, इट इज मीनिंगफुल, देर इज नो नीड ऑफ एनी ऑब्जेक्ट, सो that laughed is called intransitive verb. But after that also, intransitive verbs are also of two types. We have seen already. Intransitive verbs चे दोन प्रकार आहेत. एक आहे verbs of complete predication आणि verbs of incomplete predication. तर predicate म्हणजे काय किंवा predication म्हणजे काय आपण पाहिलं. वाक्याला दोन विभागात विभागणी केलेली असते. एक आहे subject आणि दुसरा आहे predicate. म्हणजे उद्देश विभाग आणि विधेय विभाग असं त्याला आपण मध्ये म्हणतो. मग सब्जेक्ट सोडून बाकीचा रिमेनिंग पार्ट जो असतो त्याला म्हणतात प्रेडिकेट. तो अर्थ कंप्लीट होत नसेल तर क्रियापदाच्या नंतर त्याला इनकम्प्लीट व्हर्ब्स ऑफ प्रेडिकेशन म्हणतात. जसं आपण म्हणलं आय एम, इज, आर, वॉज, वेअर, ह्या व्हर्बच्या नंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, कारण हे ऍक्शन व्हर्ब्स नाहीत, हे लिंकिंग व्हर्ब्स आहेत. आणि अशा वेळेला आपण म्हणतो दे आर आणि सोडून दिलं वाक्य. दे आर, आर इज नॉट ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, ते काय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नाही, इंट्रान्झिटिव्ह आहे, परंतु व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन मध्ये मोडते. दे आर पुढे काहीतरी म्हणावं लागते. डल, दे आर क्लेव्हर, दे आर वर्कर, दे आर लेबर्स, दे आर ऑफिसर्स, they are students. In this way we have to say something to complete the meaning of that verb. They are, that is not the complete meaning, so that is called the verbs of incomplete predication. That also we have seen already. And let us see now what is the monotransitive verb. आता monotransitive verb कशाला म्हणावं तर monotransitive, mono means single, it takes the single object. This is the transitive verb, but it takes only one object. Some of the verbs take one object, some of the verbs take two objects, and some of the verbs take more than two objects also. दोन पेक्षा अधिक ऑब्जेक्ट सुद्धा असतात. तर पहा याच्यामध्ये आता मोनोट्रान्झिटिव्हचा अर्थ आहे एक कर्म क्रियापदे, ज्या क्रियापदाच्या नंतर एकच कर्म येते. व्हेन अ वर्ब टेक्स अ सिंगल ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड अ मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब. मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब केव्हा म्हणतात? व्हेन अ वर्ब टेक्स सिंगल ऑब्जेक्ट, जेव्हा क्रियापद सिंगल म्हणजे एकच ऑब्जेक्ट घेते तेव्हा इट इज कॉल्ड अ मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब. त्याला एक कर्म क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, he wrote a letter. In the given sentence, he, this is the subject, wrote, this is the verb, and this is monotransitive verb. This is monotransitive verb. He wrote a letter because a letter, this is object, this is object, and there is only one object, there is a single object. A letter is object, but it is only one. एक ऑब्जेक्ट आहे आणि wrote ह्या क्रियापदाच्या नंतर एकच ऑब्जेक्ट आल्यानंतर ह्या क्रियापदाला कोणता क्रियापद म्हणावे? मोनोट्रान्झिटिव्ह वर्ब, MTV. This is monotransitive verb. And second example, they made a kite. They, this is the subject, and made, this is verb form second, and a kite, this is object. A kite, this is single object, this is called a direct object. आपण याला एकच ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. जर कर्त्याने केलेली क्रिया
म्हणजे पुढे पास होत असेल कर्मापर्यंत, पुढच्या शब्दापर्यंत, तर त्याला आपण कर्म किंवा ऑब्जेक्ट म्हणतो. दे मेड अ काईट. अ काईट इज ऑब्जेक्ट अँड दिस इज इनडायरेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आपण याला जर पॅसिव्ह केलं, अ काईट वॉज मेड बाय देम असं करतो. तर मोनोट्रान्झिटिव्ह म्हणजे एक ऑब्जेक्ट असते. हे क्लिअर झाल्यानंतर त्याच्या पुढील भाग पहा, डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आता डाय ट्रान्झिटिव्ह म्हणजे टू ऑब्जेक्ट्स. वेन द व्हर्ब टेक्स टू ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. जेव्हा एखादं व्हर्ब दोन ऑब्जेक्ट घेते तेव्हा त्याला आपण डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. वेन अ व्हर्ब टेक्स टू ऑब्जेक्ट्स इट इज कॉल्ड डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. त्याला दोन त्याच्यानंतर ऑब्जेक्ट्स येतात. फॉर एक्झाम्पल, she gave me a glass of water. Now she, this is subject. Gave, this is verb form second. Me, this is called indirect object, and a glass of water, this is called direct object. This is called direct object. तर असे दोन ऑब्जेक्ट आहेत. she gave me a glass of water. मी, हिम, हर अशा पद्धतीने जे व्यक्तिवाचक शब्द असतात तेव्हा त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जनरली इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इंडिकेट्स अ पर्सन अँड इट कम्स बिफोर द डायरेक्ट ऑब्जेक्ट. दिस इज द simple tact. And second, a glass of water, this is another object and this is the direct object. Direct object generally indicates a thing. Direct object हे जनरली वस्तूचा निर्देश करते. आता हे दोन ऑब्जेक्ट आहेत आणि आता दोन आहेत का नाही, जर असेल पॅसिव्ह व्हॉइस करताना जेव्हा जेव्हा आपण ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये चेंज करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टला वाक्याच्या सुरुवातीला घेतो. मग ठीक आहे, एक वेळ आपण मीला सुरुवातीला घेऊ आणि एक वेळा आपण अ ग्लास ऑफ वॉटरला घेऊ आणि त्याला पॅसिव्ह करून पाहू करता येते का. पहा, शी गेव मी अ ग्लास ऑफ वॉटर. याला जर पॅसिव्ह केलं, पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट कम्स ॲट द प्लेस ऑफ सब्जेक्ट. सो लेट अस टेक अ ग्लास ऑफ वॉटर वॉज गिवन टू मी बाय हर. अ ग्लास ऑफ वॉटर वॉज गिवन टू मी. वॉज काय घेतलं, भूतकाळ आहे. वॉज गेवचं तिसरं रूप गिवन आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर टू वापरावं. अ ग्लास ऑफ वॉटर वॉज गिवन टू मी बाय हर. हे एक प्रकार. पुन्हा मीला सुरुवातीला आणलं, सुरुवातीला आणल्यानंतर ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होते आणि सब्जेक्ट झाल्यानंतर ही आहे नॉमिनेट ॲक्युझेटिव्ह केस आणि याची नॉमिनेटिव्ह केस जर केलं, प्रथमा विभक्ती जर केलं, आता हे द्वितीय विभक्तीत आहे. द्वितीय विभक्ती म्हणजे ॲक्युझेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस आणि प्रथमा विभक्ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस किंवा सब्जेक्टिव्ह केस म्हणजे नामाची विभक्ती. हा एक चॅप्टर आपल्याला शिकायचा आहे शिल्लक. तो शिकल्यानंतर, कारण नामाची विभक्ती कळली पाहिजे, दिलेलं नाम हे प्रथमा विभक्तीत आहे का, नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे का, की त्याला ॲक्युझेटिव्हमध्ये आहे का, पॉझेसिव्ह केसमध्ये आहे का, डेटिव्ह केसमध्ये आहे का, असं आपल्याला कळलं पाहिजे. मग ते स्वरूप सारखं आहे, डेटिव्ह केस आहे का, डेटिव्ह केसचं स्वरूप आणि तेच असते ॲक्युझेटिव्ह केस. या दोन्ही केसचं द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचं रूप सारखंच असते. फक्त इनडायरेक्ट असलं की आपण त्याला चतुर्थी म्हणतो आणि डायरेक्ट असलं की त्याला द्वितीय म्हणतो. फरक एवढा आहे. म्हणून याला मीला इकडे घेतलं, आय वॉज गिवन अ ग्लास ऑफ वॉटर बाय हर, असं दुसऱ्या पद्धतीने याला पॅसिव्ह व्हॉइस करतो. पुढे पहा, ग्रॅनी would tell us. Granny would tell us stories. Now, us, this is indirect object and stories, this is direct object. These are the two objects and these two objects are used for tell. Tell, this is ditransitive verb. Tell, this is ditransitive verb and here gave, this is a ditransitive verb. This is ditransitive verb. या क्रियापदाला दोन ऑब्जेक्ट आहेत म्हणून गेव हे ditransitive verb आहे. वुड टेल या क्रियापदाला दोन ऑब्जेक्ट आहेत, अस आणि स्टोरीज, म्हणून याला आपण ditransitive verb असे म्हणतो. लेट अस रिमेनिंग पार्ट टेक अ स्क्रीनशॉट. तर आता आपण सर्व व्हर्ब्सचे प्रकार पाहिलेले आहेत आणि मोनोट्रान्झिटिव्ह किंवा डायट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स कसे असतात याचे आपण काही उदाहरणं पाहिले. त्याच्यानंतर पुढे पाहूया इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं कसं असते आपण पाहिलेलं आहे, तरी परंतु पुन्हा एकदा एका मिनिटामध्ये सांगतो. जनरली इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज यूज्ड फॉर अ पर्सन.
म्हणजेच व्यक्तिदर्शक नाम किंवा सर्वनाम हे अप्रत्यक्ष कर्म असते. थोडक्यात an indirect object which denotes the person to whom something is given or for whom something is done. Now what is the direct object? आता डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय असते तर वस्तूचा निर्देश करणारे कर्म हे प्रत्यक्ष कर्म असते. आणि इंग्रजीतच सांगायचं म्हणलं डायरेक्ट ऑब्जेक्ट इज जनरली यूज्ड फॉर अ थिंग. डायरेक्ट ऑब्जेक्ट इज जनरली यूज्ड फॉर अ थिंग. तर पहा आपण याच्यामध्ये काही उदाहरणं पाहूया. शी ऑफर्ड हिम अ बंच ऑफ ग्रेप्स. आता याच्यामध्ये पहा शी ऑफर्ड हिम अ बंच ऑफ ग्रेप्स. हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. अ बंच ऑफ ग्रेप्स डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कुश आस्क्ड हर मेनी क्वेश्चन्स. आता या ठिकाणी हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मेनी क्वेश्चन्स हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सीता प्रेझेंटेड हिम अ फ्लावर. अ फ्लावर दिस इज डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड हिम दिस इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर पहा आता इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स आपण आता उजवी बाजू पाहूया. तर राईट साइड पाहताना आता इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स आपण ट्रॅन्जिटिव्हचे प्रकार पाहिले. ट्रॅन्जिटिव्ह व्हर्बमध्ये मोनोट्रॅन्जिटिव्ह त्याच्यानंतर डाय ट्रॅन्जिटिव्ह कसे असतात पाहिलं. त्याच्यानंतर पुन्हा ट्रॅन्जिटिव्हमध्ये डाय ट्रॅन्जिटिव्हमध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट कसा असते आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसा असते पाहिलं. आता इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स पाहूया. इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स म्हणजेच आकर्मक क्रियापदे. A verb which does not require an object to complete its sense is called an intransitive verb. तर इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात कर्त्याची कर्मावर क्रिया घडत नाही, क्रियापदाला अर्थपूर्ण करण्यास कर्माची आवश्यकता पडत नाही, अशा क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता उदाहरणच सांगायचे म्हणले तर इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्सची उदाहरणे पहा. बर्ड्स फ्लाय. पक्षी उडतात. बर्ड्स हा कर्ता आहे. फ्लाय हे क्रियापद आहे. ऑब्जेक्ट मात्र नाही. रिव्हर्स फ्लो. नद्या वाहतात. रिव्हर्स इज सब्जेक्ट अँड फ्लो इज अ व्हर्ब अँड दॅट इज इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब बिकॉज इट डज नॉट रिक्वायर एनी ऑब्जेक्ट आफ्टर इट. शी स्माइल्स. ती हसते. स्माइल्स दॅट इज द व्हर्ब अँड देर इज नो ऑब्जेक्ट आफ्टर इट. विंड ब्लोज. वारा वाहतो. ब्लोज दिस इज ऑब्जेक्ट अँड विंड दिस इज द सब्जेक्ट. द सन शाईन्स. सूर्य चमकतो. त्या ठिकाणी तळपतो, चमकतो. शाईन्स दिस इज द व्हर्ब अँड देर इज नो ऑब्जेक्ट. डॉग्स बार्क. कुत्रे भुंकतात. इन द गिवन सेंटेन्स डॉग्स दिस इज द सब्जेक्ट अँड बार्क्स दिस इज द व्हर्ब अँड देर इज नो ऑब्जेक्ट. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय म्हणतो? त्याला इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स म्हणतो. आता पहा तुम्हाला वाटेल मग आता लिस्ट पाहिजे नेमके कोणते क्रियापद हे ट्रॅन्जिटिव्ह असतात आणि कोणते क्रियापद हे इंट्रॅन्जिटिव्ह असतात. कॅन वी गेट द लिस्ट ऑफ दोज इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स? आपल्याला इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्सची यादी मिळेल का? तर नाही. त्याला कारण असं आहे सम ऑफ द व्हर्ब्स कॅन बी यूज्ड ट्रॅन्जिटिव्हली ॲज वेल ॲज इंट्रॅन्जिटिव्हली. काही क्रियापदांना ट्रॅन्जिटिव्हली आणि इंट्रॅन्जिटिव्हली अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते. थोडक्यात त्याच क्रियापदाला आपण ट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब म्हणून वापरतो आणि त्याच क्रियापदाला आपण इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब म्हणून सुद्धा वापरतो. सो इट विल बी रॉंग टू से दॅट द पर्टिक्युलर व्हर्ब इज ट्रॅन्जिटिव्ह ऑर इंट्रॅन्जिटिव्ह. आणि म्हणून असं म्हणणं सुद्धा आपलं चुकीचं होईल. एक पर्टिक्युलर क्रियापद हे ट्रॅन्जिटिव्हच आहे, इंट्रॅन्जिटिव्ह नाही, किंवा इंट्रॅन्जिटिव्हच आहे आता ट्रॅन्जिटिव्ह नाही असं म्हणता येत नाही. बिकॉज हाऊ वी आर युजिंग इन द सेंटेन्स दॅट इज इम्पॉर्टंट. आपण वाक्यात कसं वापरतो हे फार महत्वाचं आहे. पहा आपण इकडे दोन साईड पाहूया. लेफ्ट साईडला ट्रॅन्जिटिव्हली वापर पाहूया आणि राईट साईडला इंट्रॅन्जिटिव्हली. त्याच व्हर्बला आपण एकदा ट्रॅन्जिटिव्हली वापर करू आणि एकदा इंट्रॅन्जिटिव्हली वापर करू. पहा लेफ्ट साईडला पहा. द बॉय रॅन अ रेस. द बॉय रॅन मुलगा धावला. अ रेस म्हणजे एका शर्यतीत धावला. अ रेस हे ऑब्जेक्ट आहे आणि दुसऱ्या वाक्यात द बॉय रॅन
राईट साईडला घेतलं, द बॉय रॅन, मुलगा पळाला, अर्थ पूर्ण झाला, परंतु त्याच्यानंतर ऑब्जेक्ट नाही, इंट्रॅन्जिटिव्ह वापरला. किंवा दुसरं पहा, द प्यून इज रिंगिंग द बेल. आता द प्यून इज रिंगिंग हे क्रियापद आहे, मुख्य क्रियापद आहे, ट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब आहे. काय वाजवत आहे? द बेल. द बेल हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणी ट्रॅन्जिटिव्ह वापरला गेलेला आहे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये पहा, द बेल इज रिंगिंग, घंटा वाजत आहे, द बेल इज रिंगिंग, आफ्टर रिंगिंग देर इज नो ऑब्जेक्ट. मीन्स रिंग इज यूज्ड ट्रॅन्जिटिव्हली ॲज वेल ॲज इंट्रॅन्जिटिव्हली. इन दिस वे द सेम व्हर्ब can be used transitively as well as intransitively also. मग त्याच्यानंतर थोडेफार आपल्याला क्रियापद तसे सांगता येतील की त्यांना इंट्रॅन्जिटिव्ह म्हणूनच वापरता येते, त्यांना ट्रॅन्जिटिव्ह करताच येत नाही. फॉर एक्झाम्पल, कम, गो, लाई, डाई, फॉल, हॅपन, वेट, अराइव, राइज, लिव्ह, वर्क, रेन, स्नीज, लाफ, टॉक, cry. These verbs are always used intransitively, so we can say these are intransitive verbs. अशा क्रियापदांना इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स असे म्हणतो. तर याच्यानंतर इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्समध्ये दोन प्रकार आहेत, आपण पाहिलेले आहेत. इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्स आर ऑफ टू टाइप्स. इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब्सचे दोन प्रकार आहेत. ते कोणते? व्हर्ब्स ऑफ कंप्लीट प्रिडिकेशन एक आहे आणि व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिकेशन असे दोन प्रकार आहेत. पहा, इंट्रॅन्जिटिव्ह व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट येत नाही हे आपल्याला नक्की माहीत आहे, पण एखादा शब्द जसे नाम असेल, विशेषण असेल किंवा फ्रेज असेल तो मात्र येऊ शकतो. त्यालाच आपण पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंट म्हणतो. थोडक्यात ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कॉम्प्लिमेंट आवश्यक असते त्या वाक्यातील क्रियापदास व्हर्ब्स ऑफ इनकम्प्लीट प्रिडिकेशन असे म्हणतो. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय नेमकं? अ कॉम्प्लिमेंट इज दॅट विच कम्प्लीट्स द प्रेडिकेट. फॉर एक्झाम्पल, अ डॉग इज an animal. If we say a dog is, it cannot give us the complete meaning. So we have to say something. What is dog? An animal. An animal. This is not the object, but this is complement. So a dog is this is the verb in the given sentence, but this is verbs of incomplete predication. याच्यामुळे अर्थ पूर्ण होत नाही, प्रेडिकेटचा विभाग पूर्ण होत नाही, विधेय विभाग पूर्ण होत नाही, म्हणून याला verbs of incomplete predication म्हणतात. Here is used as verb of incomplete predication, and an animal, this is complement of the intransitive verb is. The man seems tired. माणूस थकलेला दिसतो. The man seems tired. आता या ठिकाणी टायर्ड हे ऑब्जेक्ट नाही, कॉम्प्लिमेंट आहे. द थीफ ऑलवेज लिव्ह इन फिअर. द थीफ ऑलवेज लिव्ज इन फिअर. चोर नेहमी भीतीत जगतो. लिव्ज आफ्टर इन फिअर. दिस इज कॉम्प्लिमेंट. अँड शी बिकेम सॅड. Sad, this is adjective and this is complement of intransitive verb became. He sat into chair. Into chair, this is complement, and sat, this is verb of incomplete predication. In this way, let us stop today's part here and let us see remaining part.